नमस्कार. देशातील लोकप्रिय मद्य ब्रँड्स ओल्ड मंक, रॉयल चॅलेंज, अँटिक्विटी ब्ल्यू, मॅकडॉवेल्स नंबर 1 रम, बॅकपायपर डिलक्स विस्की आणि ओल्ड कास्ट डिलक्स ट्रिपल एक्स रम यांच्या विरोधात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अर्थात फसायने केलेल्या कारवाईमुळे मद्य उद्योगात मोठी खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर ओल्ड मंक बंद, रॉयल चॅलेंजवर बंदी, अँटिक्विटी ब्ल्यू विक्री थांबली अशा अनेक पोस्ट व्हायरल झाल्यानंतर ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम हे स्पष्ट करणे गरजेचे आहे की या ब्रँड्सवर देशभरात संपूर्ण बंदी घालण्यात आलेली नाही. फसाईची कारवाई काही विशिष्ट उत्पादन युनिट्समध्ये तयार करण्यात आलेल्या उत्पादनांपुरती मर्यादित आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक राज्यात या ब्रँड्सची विक्री बंद झाली आहे अशी माहिती चुकीची आहे. याच गैरसमजामुळे सोशल मीडियावर विविध अफवा पसरू लागल्यात. फसाईच्या तपासात काही मद्य उत्पादकांनी रम आणि विस्की तयार करताना आर्टिफिशियल फ्लेवरिंग आणि नेचर आयडेंटिकल फ्लेवरिंग सबस्टन्सचा वापर केल्याचे आढळल्याचा दावा करण्यात आलाय. नियमानुसार काही प्रकारच्या मद्यांमध्ये अशा कृत्रिम फ्लेवर्सचा वापर करण्यास परवानगी नसल्याचे फसायचे म्हणणे आहे. नैसर्गिकरित्या अनेक वर्षे परिपक्व झालेल्या मद्याची चव कृत्रिम पद्धतीने तयार करण्यात आली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून त्यामुळे संबंधित उत्पादनांना सबस्टँडर्ड म्हणजेच अपेक्षित दर्जापेक्षा कमी दर्जाचे ठरवण्यात आले आहे. या कारवाईत सर्वाधिक चर्चेत आलेला ब्रँड म्हणजे ओल्ड मंक. उपलब्ध माहितीनुसार महाराष्ट्रातील मोहन रॉकी स्प्रिंग वॉटर ब्रेवरीज या उत्पादन केंद्रातून तयार करण्यात आलेल्या ओल्ड मंकच्या काही विशिष्ट प्रकारांवर फसाईने कारवाई केली आहे. याचा अर्थ देशभर विक्रीस असलेल्या प्रत्येक ओल्ड मंक बाटलीवर बंदी घालण्यात आलेली नाही. याशिवाय बॅकपायपर डिलक्स विस्की आणि ओल्ड कास्ट डिलक्स ट्रिपल एक्स रम या ब्रँडच्या मध्य प्रदेशातील उत्पादन युनिट्समध्ये तयार झालेल्या काही उत्पादनांवरही कारवाई करण्यात आली आहे. तर रॉयल चॅलेंज विस्की, अँटिक्विटी ब्ल्यू विस्की आणि मॅकडॉवेल नंबर 1 रम या युनायटेड स्पिरिट कंपनीच्या काही उत्पादनांवरही फसाईने आक्षेप घेतलाय. मात्र ही कारवाई सर्व राज्यातील सर्व उत्पादनांवर लागू आहे की केवळ संबंधित उत्पादन केंद्रापुरती याबाबत अद्याप अंतिम स्पष्टता देण्यात आलेली नाही. अनेकांना असा प्रश्न पडत आहे की ही बंदी नेमकी कोणी घातली? याचे उत्तर म्हणजे ही कोणत्याही राज्य सरकारची कारवाई नाही. ही कारवाई फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच फसाय या केंद्र सरकारच्या संस्थेने केली आहे. फसाय ही संस्था भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीत कार्य करते. त्यामुळे या निर्णयामागे कोणत्याही राज्याचे मुख्यमंत्री किंवा राज्य सरकार नसून केंद्रीय अन्न सुरक्षा नियमांची अंमलबजावणी करणारी संस्था आहे. दरम्यान या निर्णयाला संबंधित मद्य कंपन्यांनी विरोध केलाय. डियागो इंडिया म्हणजेच युनायटेड स्पिरिट्सने फसाईच्या या आदेशाला न्यायालयात आव्हान दिले असून त्यांनी आपल्या उत्पादनांमध्ये वापरण्यात आलेले फ्लेवर्स आणि लेबलिंग हे विद्यमान नियमांनुसारच असल्याचा दावा केलाय. कंपनीच्या मते हा वाद केवळ एका कंपनीचा नसून संपूर्ण मद्य उद्योगाशी संबंधित आहे. त्यामुळे या प्रकरणाचा अंतिम निकाल न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे. या संपूर्ण घडामोडींनंतर सर्वात मोठा प्रश्न ग्राहकांसमोर उभा राहिलाय. ओल्ड मंक, रॉयल चॅलेंज किंवा अँटिक्विटी ब्ल्यू आता बाजारातून पूर्णपणे गायब होणार का? सध्याच्या घडीला याचे उत्तर नाही असेच आहे. कारण फसाईने सर्व उत्पादनांवर देशव्यापी बंदी जाहीर केलेली नाही. कारवाई ही विशिष्ट उत्पादन केंद्रातील काही उत्पादनांपुरती मर्यादित आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या देशभर बंदी या दाव्यांवर विश्वास ठेवण्यापूर्वी अधिकृत माहिती तपासणे आवश्यक आहे. एकंदरीत फसाईच्या या कारवाईमुळे देशातील मद्य उद्योगासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. पुढील काही दिवसात न्यायालयीन सुनावणी, फसाईचे पुढील आदेश आणि संबंधित कंपन्यांची भूमिका यावर या प्रकरणाची दिशा ठरणार आहे. त्यामुळे ओल्ड मंक, रॉयल चॅलेंज आणि अँटिक्विटी ब्ल्यू संदर्भातील हा वाद पुढील काही दिवस देशभर चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.